श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आद्य गुरु शंकराचार्य भगवान की जय. सब संतन की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरण विंदार्पणमस्तु. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आपण प्रयोजनाच्या सिद्धीविषयी 2 शंका व त्याचे समाधान पाहत आहोत. प्रयोजनाच्या सिद्धीमध्ये 2 शंका पाहत असताना काल असा मुद्दा उपस्थित झाला की बहुतेकांना त्याच्या आधीचा जो मुद्दा होता तो मुद्दा मात्र लक्षात आलेला नाही आहे. तो मुद्दा लक्षात जर आला नसेल तर आपण काय करू, परत त्याच्याविषयी थोडा विचार करू वाटलंच तर. चालेल का? सगळ्यांचं मत असेल तर आपण थोडा मागचा विचार करू आणि मुद्दा जर लक्षात आला असेल तर मग पुढे जाऊ. असंभावना आणि विपरीत भावना. आबा तो पाठीमागचा मुद्दा आहे ना, तो पुन्हा एकदा घ्या की जरा. असंभावना आणि विपरीत भावना ज्या आहेत की नाही, तो परिच्छेद आहे 20वा. मग 20वा परिच्छेद आपल्याला परत पाहावा लागेल. मग 20वा परिच्छेद पाहून मग आपल्याला इकडे यावं लागेल. 24व्या ह्याच्या अगोदर 24व्या म्हणजे प्रयोजनाच्या सिद्धीविषयी 2 शंका. त्याच्या अगोदर सिद्धांतमती केवळ महावाक्य श्रवणापासून अप्रोक्ष ज्ञान व श्रवणाधिकार सार्थकता त्यामध्ये असंभावना आणि विपरीत भावना हा मुद्दा आलेला आहे. फक्त ओझरत सांगा त्याच्याबद्दल ठोकर असं सगळ्यात म्हटलं. महत्वाचं, असंभावना कशाच म्हणतात आणि विपरीत भावना कशाच म्हणतात सांगा बरं. असंभावना म्हणजे काय आणि विपरीत भावना म्हणजे काय हे सांगता आलं तर पुढचं सांगता येईल. असंभावना म्हणजे महावाक्याने सांगितलेल्या जीव आणि ब्रह्म याचं जे ऐक्य आहे त्याच्याविषयी जो संशय असतो त्यास असंभावना म्हणतात. त्या किती प्रकारच्या असतात? त्या संभावना किती प्रकारच्या असतात? मी सांगू का? हा बोला. असंभावना भावना म्हणजे तत्वमसी महावाक्याने सांगितलेले जीव ब्रह्म ऐक्याविषयी जो संशय त्यास असंभावना म्हणतात. आणि त्या 2 प्रकारच्या असतात. एक प्रमाण संभावना आणि एक प्रमेय संभावना. एक प्रमाणगत असंभावना आणि एक प्रमेयगत असंभावना अशा 2 प्रकारच्या असतात. प्रमाण असंभावना म्हणजे काय तर वेदांत वाक्यामध्ये जी प्रमाण वेद वाक्य आहे ना, त्या वाक्याविषयी संशय उत्पन्न होतो की हे प्रमाण वेदवाक्य आहे पण हे कर्म उपासना सांगत आहे का जीवब्रह्म ऐक्य सांगत आहे. अशा प्रकारचा जर संशय होत असेल तर त्याची निवृत्ती कशाने करायची तर मननाने करायची. बरोबर ना? श्रवणाने करायची. हा म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे. आणि प्रमेयगत असंभावना असेल, प्रमेय म्हणजे सिद्धांत, अशा प्रकारची असंभावना असेल तर त्याची निवृत्ती कशाने करायची? मननाने करायची. बरोबर की नाही? आणि प्रमेय असंभावना म्हणजे काय? प्रमेय म्हणजे सिद्धांत. काय सिद्धांत आहे? जीवब्रह्माचा ऐक्य, जीवब्रह्माचा अभेद हा वेदांत वाक्याचा काय सिद्धांत आहे. पण त्याविषयी भेद उत्पन्न होतो की जीवब्रह्माचा अभेद सत्य आहे का भेद सत्य आहे. अशा प्रकारची सिद्धांताविषयी काय होती शंका निर्माण होती. म्हणून त्याला काय म्हणायचं प्रमेय असंभावना. आणि ती मनन करायच्या जीवब्रह्माच्या अभेद निश्चय साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती असं युक्तिपूर्वक आणि कोणतं चिंतन करायचं? द्वैत ब्रह्मचिंतन करायचं. बरोबर ना? का अद्वैत ब्रह्मचिंतन करायचं? अद्वैत ब्रह्मचिंतन करायचं. त्याच्यानंतर आपण विपरीत भावना पाहिली. विपरीत भावना म्हणजे काय तर विपरीत भावना सांगत असताना त्याच्यावर किती विचार करून आलो आपण. अनेक जन्माचे संस्कार असतात. 6 गोष्टी आपण अनादी पाहिल्या. त्याच्यामध्ये हा जीव पण अनादी आणि याला अनादी जन्मापासून काय झालेले संस्कार झालेले आहेत. बरोबर ना?
मग तो देहाला सत्य मानतो का जीव ब्रह्माचं ऐक्य सत्य मानतो? तो जीव ब्रह्माचं ऐक्य सत्य मानत नाही. झालं तर देहाला सत्य मानत असतो. मग देह आणि देहाधिकाविषयी सगळं खरं मानतो. आणि कसलं म्हणला मेला म्हणजे गेला, खऱ्या भाषेत बोलायचं म्हणजे देह ते आपणती मानते, विषय ते भोग म्हणते. या परतेर स्मरते काही नाही. जीव तोची देव, भोजंती भक्ती आणि मरणती मुक्ती पाखंड्याची. शब्दच तुकोबरायने वापरला आहे की नाही. यालाच लोक म्हणजे याला सत्य मानतात. कशाला? देह आणि देह संबंधी पसारा हा सत्य वाटतो त्यांना. आणि मग जर हा देहाविषयी सत्य निश्चय असेल तर जीव आणि ब्रह्म यांच्या आभेदाविषयी, यांच्या ऐक्याविषयी त्याचं सत्य निश्चय असेल का? असू शकत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे हा पण देहाधिकाचा विषय जसा सत्य निश्चय, तसं जीव आणि ब्रह्म यांच्या आभेदाविषयी काय, यांच्या आभेदाविषयी सत्यातून निश्चय नसतो, यांचा मिथ्यातून निश्चय असतो. बरोबर आहे की नाही. त्यालाच काय म्हणायचं? विपरीत भावना असं त्या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यात्व निश्चय आणि आभेदाविषयी मिथ्यात्व निश्चय असतो. ही विपरीत भावना. याच्यासाठी काय करायचं? तेलाची धार पाहिली का नाही, ती कशी एकसारखी पडते, थोडी इकडं उडते इकडं उडते, असं कधी होतं का? पाण्याची धार इकडं तिकडं उडू शकते, पण तेलाची धार तसं निधिध्यासन कसं असलं पाहिजे? तैलधारेप्रमाणे एकसारखं असलं पाहिजे. मग त्याने काय होईल? अनात्मका वृत्ती निवृत्त होईल आणि जीवब्रह्म ऐक्य अंतःकरणाची वृत्ती होईल. ती अंतःकरणाची वृत्ती किती काळपर्यंत करायची? जोपर्यंत त्याची परिपाक अवस्था होत नाही तोपर्यंत करत राहायची. आणि ही परिपाक अवस्था झाली म्हणजेच काय होईल? त्याला अशा प्रकारचं निधिध्यासन होईल. आणि त्या निधिध्यासनाचा अंतर्भाव कशात केला? समाधीमध्ये केली. ही चालती बोलती आपल्याला असणारी काय समाधी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. मग आता पुढं परत मुद्दा उपस्थित झाला की मग श्रवण मनन निधिध्यासन या सगळ्याचं तात्पर्य काय? श्रवण मनन निधिध्यासनाचं ज्ञानाने जो मोक्ष होतो की नाही, त्या मोक्षाला काय करतं? हे प्रतिबंध करत असतं. कोण? असंभावना आणि विपरीत भावना. असंभावना म्हटलं का दोन गोष्टी आल्या आणि विपरीत भावना म्हटलं का एक गोष्ट आली. बरोबर ना. त्याला काय करतं? ते प्रतिबंध करत असतं. बरोबर ना. मग त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता श्रवण मनन निधिध्यासनाचा उपयोग आहे. मग अपरोक्ष ज्ञानात साक्ष हेतू काय? श्रवण मनन निधिध्यासन आहे का नाही? का ते महावाक्य आहे? तर महावाक्य सांगितलं. दोन प्रकारची शास्त्राने वाक्य सांगितलं. एक अवांतर वाक्य सांगितलं आणि एक महावाक्य सांगितलं. अवांतर वाक्याने काय होतं? ते ब्रह्म आहे किंवा जीव असेल किंवा परमात्मा असेल, या दोघांचं स्वरूप काय? म्हणजे परमात्मा सांगत असताना, ईश्वर सांगत असताना माया, त्या मायामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे माया विशिष्ट चैतन्य आहे का नाही, त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. आणि अविद्या विशिष्ट चैतन्य जीव म्हटलं जातं. हे वेदांत वाक्य, हे वेदातल्या काही छोटी छोटी असणारी वाक्य आणि त्याच्यामध्ये जीवाचं स्वरूप सांगितलं आणि ईश्वराचं स्वरूप, ब्रह्माचं स्वरूप अशा प्रकारे कथन करून सांगितलं. हे फक्त स्वरूप सांगितलं, पण ते आपलं स्वरूप आहे असं सांगितलं का? नाही. फक्त अवांतर वाक्याने ब्रह्म आहे, ब्रह्माच ते असा फक्त बोध करून दिला. त्याने ज्ञान झालं फक्त कोणतं? परोक्ष ज्ञान झालं. आणि एक प्रकारचा एक आवरण होतं, असत्वपादक नावाचं आवरण होतं. मग ते असत्वपादक नावाचं आवरण काय झालं? ते ब्रह्मास्ती अवांतर वाक्याने काय झालं? निवृत्त झालं. आणि दुसरं वाक्य होतं महावाक्य. आधी त्याला स्वरूपाचा बोध करून दिला. स्वरूपाचा बोध करून देत असताना ते ब्रह्म तू आहे असं महावाक्याने सांगितलं. आणि मग त्याला काय झालं? तो आत्मा निर्वाळाला विश्वाकार, आत्माच हा विश्वरूपाने व्यापलेला आहे असा त्याचा काय झाला? निर्वाळा झाला. म्हणजे संशय निघून गेला. संशय निघून गेल्याच्या नंतर ते ब्रह्म मी आहे असं त्याला काय झाला? बोध झाला. बरं आता हे ते ब्रह्म मी आहे या पाठामध्ये कोणाला एकाला सांगायचं का सगळ्याला सांगायचं? सगळ्यासाठीचे ना. मग हा विचार सगळ्यांनी आपल्यावरती मानून घ्यायचा. बरं. मग निर्णय काय झाला की श्रीगुरूंनी उच्चारण केलेला महावाक्याचा जर त्या श्रोत्याच्या कर्णाशी प्रथम संबंधरूप श्रवण झाले नाही तर त्याला अपरोक्ष ज्ञान होईल का? होईल का? होणारच नाही. म्हणजे ते 10 पुरुष होते, नदी पार करून आले होते, पण तो त्रस्त पुरुष होता. त्याने सांगितलं असतं की नंतर फोन इकडून तिकडून कोणाकडून जर निरोप दिला असता त्याला ज्ञान झालं असतं का लवकर? पण तो जवळच होता ना, जवळ होता, लगेच ज्ञान झालं त्याला. म्हणजे श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा प्रथम संबंधरूप श्रवण त्या श्रोत्याच्या कर्णाशी जर झालं नाही तर त्याला अपरोक्ष ज्ञान होत नाही, आहे का नाही? म्हणून मग अपरोक्ष ज्ञानाला हेतू कोण ठरलं? कोणतं वाक्य ठरलं? महावाक्य ठरलं, आहे का नाही? श्रवण मनन निधिध्यासन ठरलं का?
श्रवण मनन निधी ध्यासन ठरलं नाही. मग पूर्व पक्षाने शंका केली. तुम्ही म्हणतात वाक्याने जर अपरोक्ष ज्ञान होतं, मग श्रवण मनन निधी ध्यासन याचं काय करायचं? हे पण ज्ञान उत्पन्न करण्यामध्ये हेतू आहे का नाही? तुम्ही मग हा दोष घालवण्याकरता, दोष चुकवण्याकरता एक पर्याय काढाल. अहो, महावाक्य श्रवण झालं ना, त्याला असंभावना, विपरीत भावना ह्या होतच असतात. मग त्याच्या निवृत्तीकरता आपण श्रवण मनन निधी ध्यासन करून त्याची निवृत्ती करू शकतो. असं तुम्ही पर्याय सांगाल की नाही? असा पर्याय सांगाल. पण मग आमचं असं म्हणणं आहे का एकदा अपरोक्षत्वाने ज्ञान झालं म्हणजे याला विचारसागरचं असं म्हणतात, आहे का नाही? याला ज्ञानेश्वरी नाही म्हणत. का म्हणाल तुम्ही ज्ञानेश्वरी? म्हणणार नाही. याला विचारसागर म्हणाल. मग एकदा कळलं हा विचारसागर आहे, बरोबर आहे ना? मग त्याच्याविषयी तुम्हाला संशय येईल का? त्याच्याविषयी तुम्हाला संशय येणार नाही. मग याच्याविषयी जर तुम्हाला संशय येतच नाही, तसं महावाक्याने एकदा अपरोक्ष ज्ञान झालं की मी जीव आहे, मी संसारी आहे, मी सुखदुःखी आहे, असा तुम्हाला संशय येईल का? हा संशय तुम्हाला येणारच नाही. मग हा जर संशय येत नसेल, मग तुम्ही म्हणता श्रवण मनन निधिध्यासन याची पण उपयोगिता, याची पण सहाय्यता असते. याची कसली सहाय्यता राहिली बरं? लहान लेकरू असताना एकदा ते उभं राहायला शिकलं म्हणण्यापेक्षा चांगलं मोठं होत चाललं. एकदा ते लग्नाचं पण झालं, लग्न बी झाले, त्याला 4-2 पोर राहिली, तर तुम्ही म्हणता का नाही त्याचा अजून हात धरा, ते पडल वगैरे. अशी काही आवश्यकता आहे का? अशी काही आवश्यकता नाही. तसं एकदा तुम्हाला अपरोक्षत्वाने ज्ञान झालं, त्याचे बरं अपरोक्ष येणं म्हणजे काय? प्रत्यक्ष साक्षात, म्हणजे त्याच्यामध्ये कोणता भ्रमच नाही, आहे का नाही? असं ज्ञान झाल्याच्या नंतर परत त्याच्याविषयी संशय विपर्य येईल का? येणार नाही. मग संशय विपर्य जर येत नसेल तर श्रवण मनन निधिध्यासन याचं तात्पर्य काय? संशय विपर्य निवृत्त करणं. आणि संशय विपर्य येतच नाही, मग निवृत्त काय करायचं? मग या साधनांचं काय करायचं? हे साधनं तशीच व्यर्थ राहतील. मग या साधनाला व्यर्थत्व दोष येतोय की नाही? आणि शास्त्रामध्ये काय सांगितलं? ज्ञान उत्पत्तीमध्ये श्रवणाधिकाचा हेतू आहे. मग आता आम्ही तुम्हाला सांगतो, काय सांगतो? की तुम्ही एक करा, की काय करा? हे महावाक्य असेल किंवा अवंतर वाक्य असेल, याला कोणतं वाक्य म्हणायचं बरं? महावाक्य असेल किंवा अवंतर वाक्य असेल, चंचल गुंजाळ सांगा बरं. केवळ वाक्य. केवळ वाक्य. केवल वाक्य आहे की नाही? त्याला केवल वाक्य असं म्हणतात. मग हे केवल वाक्याने काय होणार तुम्हाला? या केवल वाक्याने परोक्ष ज्ञान होणार का अपरोक्ष? याने फक्त आहे ना तुम्हाला परोक्ष ज्ञान होतं. का बरं परोक्ष ज्ञान होणार आहे? कारण याच्यामध्ये संशय राहणार ना. काय संशय राहणार? आता ते अवांतर वाक्य असेल ते ब्रह्मस्वरूपाचा बोध करून देईल, आणि महावाक्य असेल ते ब्रह्म तू आहे. पण मग त्याच्यामध्ये परत हे वाक्य काय करेल? त्याला ब्रह्म आहे असं बोध करून देईल, बरोबर ना? हे बोध करून देईल ना. मग त्याला अपरोक्षत्वाने ज्ञान होईल का? होणार नाही. मग त्याने काय करावा? प्रश्रवण मनन निधिध्यासन करून असंभावना, विपरीत भावना घालवावी. म्हणजे मग त्याला काय होईल? अपरोक्षत्वाने ज्ञान होईल. आणि मग श्रवणाधिक पण त्या श्रवणाधिकानं व्यर्थत्व दोष येईल का? श्रवणांना या ठिकाणी व्यर्थत्व दोष येणार नाही. आणि बरं असं आमचंच म्हणणं का पुष्कळ ग्रंथकर्त्याचं पण म्हणणं आहे? ग्रंथकर्त्याचं म्हणणं आहे. म्हणजे मग तुम्ही असं म्हणू नका याला मी शिकवतो, या शिष्याला मी शिकवतो आणि तो मला शिकवायला लागला असं तुम्ही म्हणाल. पण मग मी काय स्वतःच्या मनाने म्हणतो का? माझं म्हणणं आहे का हे पुष्कळ ग्रंथकर्त्याचं असं म्हणणं आहे, म्हणून मी माझ्या मनाने काही म्हणत नाही. म्हणून सगळ्यांचा आधार घेऊन मी तुम्हाला अशा प्रकारे म्हणतो. पण श्रीगुरू काय सामान्य असतात का? श्रीगुरू पण त्याचं बारसं जेवणच आलेले असतात ना, आहे का नाही? श्रीगुरू काही सामान्य नसतात. ते म्हणतात बाबा तुझं म्हणणं असं तुला वाटतं ना, पण हे तुझं म्हणणं काही बरोबर नाही. आमचं काय म्हणणं आहे बाबा, महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होत आहे. बरं, महावाक्य म्हणजे कोणतं महावाक्य बरं? चंचल गुंजाळ सांगा, महावाक्य कोणतं आहे? कोणतं महावाक्य आहे? वेदातले 4 महावाक्य सांगितलेत आपल्याला, त्याच्यापैकी एक महावाक्य आपल्याला सांगितले की त्या वाक्याने आपल्याला काय होतं? ब्रह्मज्ञान होतं. श्रवणाने होत नाही, मननाने होत नाही, निधिध्यासनाने होत नाही. पण एक साधन आहे का त्या साधनाने आपल्याला काय होतं? अपरोक्ष ज्ञान होतं. ते ब्रह्म मी आहे का नाही? त्याच्यामध्ये 80 पदाने त्याचं ऐक्य सांगितलेलं आहे. कोणतं महावाक्य सांगितलं आपल्याला? तत्वमसी महावाक्य. तत्वम असी हे काय आपल्याला महावाक्य सांगितलं. आणि या महावाक्यानेच काय होत आहे? आपल्याला अपरोक्ष अनुभूती येते, अनुभवच येतो आपल्याला. म्हणजे
त्याची प्रतीत येते आपल्याला, बरोबर की नाही? चला, मग आमचं काय म्हणणं आहे, म्हणजे सिद्धांतमती काय म्हणतात की बाबा महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होत असतं आणि श्रवण मनन निधिध्यासन यांना सुद्धा काय सार्थकता आहे. कशी काय सार्थकता आहे सांगा ना आम्हाला समजून. ते म्हणले बाबा असं आहे का शब्दाचा स्वभाव आधी लक्षात घ्यायचा. शब्दाचा स्वभाव काय करायचा आधी लक्षात घ्यायचा. काय लक्षात घ्यायचा की वस्तू जवळ असते आणि वस्तू दूर असते. जवळ वस्तूचा शब्द काय करतं आपल्याला, जवळ असणाऱ्या वस्तूचा, जवळ म्हणजे काय म्हणायचं त्याला, दोन शब्द आलेत, एक व्यवहित शब्द आला आणि एक अव्यवहित असा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. आता व्यवहित म्हणजे काय, व्यवहित म्हणजे दूर, म्हणजे ते भूतकाळात असेल, भविष्य काळामध्ये असेल, स्वर्गाधिक असेल, अमुक असेल, या सगळ्या वस्तू आपल्याला काय दूर आहे, भूतकाळातल्या आहेत, ऐक नाही, अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहे आणि त्या वस्तूविषयी शब्दाने जर ज्ञान करून द्यायचं तर ते कोणतं ज्ञान होईल आपल्याला, त्याने केवळ आपल्याला फक्त परोक्षच ज्ञान होईल. त्याचं साक्षात ज्ञान होईल का आपल्याला? साक्षात ज्ञान होणार ना. भूतकाळामध्ये काही वस्तू होऊन गेलेल्या आहे. भूतकाळात आपला आजोबा झाला, सांगा बरं तुम्हाला आता आजोबा आहे का? तुम्हाला आजोबा दिसतो का भूतकाळातला? नाही. पंजोबा, खापर पंजोबा ते भूतकाळात होऊन गेलेत ना, ऐक नाही. आणि काही भविष्य काळामध्ये पुढं काही कल्की अवतार वगैरे होणार आहे, तुम्हाला होणार आहे असं शास्त्रात सांगितलं. तुम्हाला आता ते प्रत्यक्ष आहे का? ते प्रत्यक्ष नाही ना, ऐक नाही. आणि काही वस्तू दूर असतात. त्याच मंगळावरती तिथं वातावरण कसं आहे, छान वातावरण आहे का नाही. मंगळ त्याला म्हटलं, तुम्ही जाऊन पाहिलं का तिथं कसं काय, म्हणजे ते जवळ आहे का दूर आहे? बरं ते मग त्या तिथं फक्त ज्ञानोबरायांनी म्हटलं नातरे भौमा नाम मंगळू. भौमा म्हणजे पृथ्वीचा पुत्र, भौमा म्हणजे मंगळ, त्याला असं नाव आहे, त्याला खरं नाव भौमा नाव आहे, पण ज्ञानोबराय त्याला भौमा नाम मंगळ, त्याला तुम्ही मंगळ असं म्हणतात, पण तो खरा कोण आहे, भूमिपुत्र आहे का नाही, म्हणून पण त्याला मंगळ असं म्हणतात. आता काय तिथं मंगळ आहे बरं, असं आपण ऐकलं, पण जाऊन पाहिलं का, जाऊन पाहता येतं का? नाही. मग त्याचं ज्ञान नाही का आपल्याला? ज्ञान आहे. मग त्याचं ज्ञान कोणतं, परोक्ष का अपरोक्ष झालं? परोक्ष परोक्ष ज्ञान झालं. त्याचं ज्ञान काय आपल्याला? परोक्ष ज्ञान आहे त्या ठिकाणी. मग दूर वस्तूचं, भूतकाळातल्या वस्तूचं, भविष्य काळातल्या वस्तूचं, अशा वस्तूचं शब्द ज्ञान करून देतो की नाही आपल्याला? मग ते कोणतं ज्ञान करून देईन आपल्याला? दिलं तर केवळ परोक्ष ज्ञान करून देईल. त्याने अपरोक्ष ज्ञान करून द्यायचा प्रयत्न केला तर होईल का आपल्याला अपरोक्ष ज्ञान? मंगळ ग्रहावरती काय याचा पार त्याने जीव काढून अपरोक्ष ज्ञान करून द्यायचा प्रयत्न केला तरी होणार नाही. मग दूरदेशाच्या वस्तूचं कसं ज्ञान होईल? झालं तर केवळ परोक्षच होईल, अपरोक्ष होणार नाही. आणि वस्तू जर अव्यवहित असेल, अव्यवहित म्हणजे काय बरं, आता सांगा बरं, अव्यवहित म्हणजे काय? जवळ जवळ आहे का नाही? वस्तू. हा, असं सगळ्यांनी सांगा. सगळ्यांनी जर आवाज आला तरी मला काही कमीपणा वाटत नाही, सांगा सगळ्यांनी, आहे का नाही? म्हणजे आपल्या काय होतं, आपण ह्या शब्दाविषयी आपण स्वतः बोललो म्हणजे याची काय होती, त्याला सारखी जाणीव होती. ज्या अर्थी मी स्वतः बोललो ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे पक्क लक्षात आहे, मी याचं उत्तर दिलेलं होतं असं त्याला कळतं ना, असं त्याला त्या ठिकाणी कळतं. ठीक आहे. मग वस्तू जर अत्यंत अव्यवहित म्हणजे फार जवळ असेल तर त्या वस्तूविषयी शब्द कोणतं ज्ञान करून देईल? परोक्ष पण करून देईल आणि अपरोक्ष पण ज्ञान करून देईल. आता ती दहा पुरुषांची गोष्ट नाही सांगायची. आता ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे, 10च्या 10 लोक तिथं जवळ नव्हते आणि मग त्या त्रस्ते पुरुष रस्त्याने चालला आणि त्याने काय केलं, त्या त्रस्ते पुरुषाने सांगितलं, काय सांगितलं, 10वा आहे. मग 10वा आहे हे कोणतं ज्ञान झालं बरं? परोक्ष ज्ञान झालं. परोक्ष ज्ञान झालं, आहे का नाही? आणि 10वा तूच आहे हे कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष ज्ञान झालं. हे अपरोक्ष ज्ञान झालं. आणि जर 10वा जर तिथं नसताच आणि त्याला सांगायचा प्रयत्न केला असता, झाला असतं का त्याला अपरोक्ष ज्ञान? पण जवळ होता ना, मग जवळ असणाऱ्या वस्तूचं शब्द काय करतो, परोक्ष ज्ञान करून देतो आणि अपरोक्ष ज्ञान करून देत असतो. तसं मला असं म्हणायचं आहे का हा जो आत्मा आहे, हा आत्मा जवळ आहे का दूर आहे आपल्याला? आत्मा जवळ आहे. मग जवळ आहे. जवळ आहे. आपल्या जवळ अपरोक्ष आहे का नाही? मग आता याने काही अवांतर वाक्य असतात, काही महावाक्य असतात. मग अवांतर वाक्याने ह्या आत्म्याचं आपल्याला कोणतं ज्ञान होतं बरं? अवांतर वाक्याने ह्या आत्म्याचं आपल्याला कोणतं ज्ञान होतं बरं? परोक्ष.
परोक्ष ज्ञान होतं. आणि महावाक्याने ह्या आत्म्याचं आपल्याला कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही. आता मला सांगा, हे तुम्ही आता खडखड खडखड बोलायला लागले का नाही? म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं की नाही? आता एवढी जखड म्हातारी जर अशी बोलू लागल्यात, मग नाही तर यांना काय कळू नये, आहे का नाही? आणि परत त्याने म्हणायचं नाही हो, आता वय मान परवते, बुद्धी जरा डाऊन झाली आमची. डाऊन झाली का चांगली, आता तिला धार येऊ लागली. काय झालं, विषय आवडीचा झाला का? मग ते काय होतं की गावामध्ये कुठं काय झालं ना, अहो कशी काय ती भांडणं झाली हो, काय माहिती कशी काय झाली. तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे ना. मी सांगू का तुम्हाला कशी काय भांडणं झाली? याचा अर्थ काय, तो आवडीचा विषय होतो ना. मग विषय आवडीचा झाला का मग कळतं आपल्याला. तसं हा विषय आवडीचा का होत नाही, हा विषय तुमच्या आवडीचा झाला ना की मग तुम्हाला अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात असं मला म्हणायचं. ठीक आहे ना? त्याच्यानंतर काय विषय झाला होता आपला? त्याच्यानंतर असा विषय झाला होता की पूर्व पक्षाने शंका केली होती. काय शंका केली होती? का अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर बरं का, की तुम्हाला काय होणार नाही, अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर संशय विपर्य येत नाही. आणि संशय विपर्य येत नाही मग श्रवण मनन निधिध्यासन याला व्यर्थत्व दोष राहतो. पण याला व्यर्थत्व दोष राहण्याची काय आवश्यकता आहे का? राहण्याची आवश्यकता नाही. याची सुद्धा आवश्यकता असते. जसं आपण पाहिलं भरचूला, राजाला भरचूचं नेत्ररूपाने अपरोक्ष ज्ञान झालं नाही का? राजाला भरचूचं नेत्ररूपाने अपरोक्ष ज्ञान झालं, पण बाकीच्या अमात्यांच्या सांगण्यावरून भरचू मेला आणि मरून भूत झाला. असं राजाच्या मनावर संस्कार झाला की नाही? संस्कार झाला. आणि ज्यावेळेस तो राजा त्या अरण्यामध्ये आला आणि त्याने भरचूला पाहिल्यावर त्याला आनंद व्हायला पाहिजे की नाही? पण बाकीचे संस्कार नव्हते का? बाकीचे संस्कार होते. मग त्या भरचूला पाहून आनंद होण्याच्या ऐवजी त्याला काय झालं, भय निर्माण झाला आणि तो पळू लागला. मग म्हणण्याचं तात्पर्य असं का मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे, होय की नाही? आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि तो मी आहे असं आपल्याला रोज वारंवार या देहात ज्ञान होतं की नाही? रोज ज्ञान होतं. पण हे ज्ञान जरी झालं तरी पण नंतर तो काय म्हणतो, मी कसला आत्मा, माझ्या मागं हा संसार आहे, अमुके तमुके साऱ्या कष्ट. आणि ब्रह्म कसं असतं, निर्विकार असतं. त्याच्या ठिकाणी कोणता विकार नाही, कोणता दोष नाही. आणि माझ्या ठिकाणी हा विकार आहे, दोष आहे, असं त्याला वारंवार वाटतं की नाही? असं त्याला वारंवार वाटतं. कधी वाटतं? ज्ञान होऊन सुद्धा वाटतं की नाही? ज्ञान होऊन सुद्धा वाटतं. मग असं जर ज्ञान होऊन जर वाटत असेल मग त्यांनी श्रवण मनन निधिध्यासन करावं का नाही? मग त्याने करावं. आणि समजा ज्याला ब्रह्मापरोक्ष अनुभूती आलेली आहे, ते ब्रह्म मी आहे आणि तो ब्रह्मानंदाचा निष्प्रतिबंधक आनंद भोगतोय. काय म्हणतोय? आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे, आहे का नाही? तुका म्हणे मज धाडिने निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप वारंवार सांगत राहतात. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे होऊ नका चरफडू. हे वारंवार जर सांगत असेल तर त्यांना त्या ब्रह्मानंदाचा अनुभव येतो, आहे का नाही? त्यांना ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. आणि त्याच्यामध्ये कोणता प्रतिबंध येतो का? कोणताच प्रतिबंध येत नाही. आलं ना त्यांना पण प्रतिबंध आला, पण त्याने मानला का? ते म्हणले बरे झाले देवा, निघाले देवाळे, बरं झालं, चांगलं झालं, आहे का नाही? बरे झाले देवा बाईल कर कशा, बरे झाले जगी पावलो अपमान, आहे का नाही? हे सगळ्या गोष्टी म्हणू लागले. याचा अर्थ काय? त्यांना त्या ब्रह्मस्वरूपाच्या आनंदामध्ये कोणता प्रतिबंध येतो का मग? आणि कोणाला प्रतिबंध येतो, आहे का नाही? संसाराच्या तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची मी पार वैतागून गेलो, आहे का नाही? वीड येल चोरी अंतर्बाहित करी करुणा करी किंवा माझी बहु पांगविल बहुन, अशी जर अवस्था होत असेल तर याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याला प्रतिबंध येत आहे. मग ज्याला प्रतिबंध येत असेल ब्रह्मानंदामध्ये त्याने काय करावं? श्रवण मनन निधिध्यासन करावं. आणि ज्याला ह्या विचारसागरामध्ये या स्तरांगामध्ये जर कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध येत नसेल, तो म्हणत असेल, आहे का नाही, वेड्या बाबळी खाली बसतो, भर उन्हाळ्यामध्ये बसतो आणि आनंदाला थोडा सुद्धा तोटा नसेल, तर समजून घ्यायचं त्याला परमानंदाचा निष्प्रतिबंधक आनंद मिळतो. मग त्याने विचारसागर ऐकू नये. आणि ज्याला मात्र अजूनही त्या जाणीव होते, मला दुःख होते, त्याने काय करावं? मग विचारसागर ऐकावा. मग त्याने श्रवण मनन हे मात्र करावं. मग कोणी करावं आणि कोणी करू नये हे तुम्हाला लक्षात आलं ना? ज्याला परमानंदाचा निष्प्रतिबंधक आनंद होत आहे, त्याच्यात कोणता दोष येत नाही, त्याने श्रवण मनन निधिध्यासन करावं का?
करू नये. पण ज्याला प्रतिबंध होत असेल त्याने तर करावं का नाही? त्याने करावा. हा मुद्दा काल आपला क्लिअर झाला का नाही? हाही मुद्दा क्लिअर झाला. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा काय दिलता, की प्रयोजन आपल्या ग्रंथाचं काय प्रयोजन होतं? विचारसागर ग्रंथाचं प्रयोजन काय होतं? संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. त्याच्यापेक्षा विषय वर्णन करत असताना जीव ब्रह्माचं ऐक्य युक्तीने व प्रमाणाने प्रतिपादन करून सांगणे हे ह्या ग्रंथाचे काय मुख्य प्रयोजन आहे, मुख्य हेतू आहे का नाही? आणि त्याच्यानंतर प्रयोजनाचं वर्णन करत असताना एक अवांतर प्रयोजन आणि एक परम प्रयोजन. अवांतर प्रयोजन कशाला म्हटलं आणि परम प्रयोजन आपण कशाला म्हटलं बघा बरं. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे अवांतर प्रयोजन आणि मोक्ष हे परम प्रयोजन. बस आता हे लक्षात राहायला लागलं की नाही हळूहळू. हा म्हणजे ज्याने नित्याने पाठ ऐकले त्याचे हे लक्षात राहू शकतं. वारंवार 30 वाच्यता केले का नाही फार मागं जाऊन पाहायची गरज पडत नाही. ऐक नाही हे असं सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी कळू शकतं. मग ह्या लहान लहान गोष्टी कळल्या का पुढच्या मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला स्वाभाविकपणे कळू शकतं. मग याच्यात काय लक्षात घेतलं की जीव ब्रह्माचं ऐक्य जीव ब्रह्माचं ऐक्य हे जे आहे हे परमप्रयोजन आहे त्या ठिकाणी. आणि त्याने ज्या ज्ञानाने प्राप्त करून घ्यायचं ते ज्ञान काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. मग एक परम प्रयोजन आणि एक अवांतर प्रयोजन. मग ग्रंथाचं परम प्रयोजन काय आहे? मोक्ष हे ग्रंथाचं काय आहे? परम प्रयोजन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण म्हणले अहो तुम्ही म्हणता हे ग्रंथाचं परम प्रयोजन आहे, पण हे ग्रंथाचं परम प्रयोजन होऊ शकत नाही. का बरं होऊ शकत नाही? म्हणे तुम्हाला आम्ही त्याचं समाधान सांगतो. काय समाधान सांगायचं? जीव कसा आहे बरं या ठिकाणी? जीव कसा आहे? जीवाचं स्वरूप कसं आहे? बरं एखादा आरसा घेतला ना आणि त्या आरशामध्ये तुम्हाला पाहता ऐक नाही. मग त्या आरशामध्ये एक असतं बिंब आणि एक असतं प्रतिबिंब. बरोबर ना? बरं तुमचा जसा चेहरा आहे तसाच आरशामध्ये दिसतो का नाही? तसाच आरशामध्ये दिसतो का त्याच्याहून तो भिन्न दिसतो तुम्हाला? त्याच्याहून तो आरसा भिन्न दिसत नाही. बरोबर आहे का नाही? जसं सूर्याचं प्रतिबिंब असतं, चंद्राचं प्रतिबिंब असतं, तसंच खाली ते पाण्यामध्ये पाहायला मिळतं की नाही? चंद्राचं प्रतिबिंब सूर्यरूपाने कधी पाहायला भेटलं का सूर्याचं प्रतिबिंब चंद्ररूपाने पाहायला मिळलं? ज्याचं जसं आहे तसंच पडतं की नाही? तसं आपण जीव कोणाचे अंश आहोत बरं? परमात्म्याचे अंश आहोत. बरोबर आहे की नाही? आणि परमात्मा कसा आहे बरं त्या ठिकाणी? सुखरूप आहेसा तुझा कोणा सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. त्याच्यासारखा सुखरूप आहे का नाही? आणि आनंदरूप कोणी आहे का? कोणीच नाही. जो परमात्मा जर आनंदरूप असेल त्याचे अंश कसे असतील बरं? त्याचे अंश पण कसे असतील? तेवढेच आनंदरूप आहे का नाही? मग ते मग आता मुद्दा असा उपस्थित होतो की जीव मुळात कसा आहे? परमानंद स्वरूप आहे आणि दुःख त्याच्या ठिकाणी लेश मात्र आहे का? दुःख त्याच्या ठिकाणी लेश मात्र नाही. आणि हे कोणाला मान्य आहे? हे वेदांत त्यांना मान्य आहे का नाही? आणि हे वेदात आलं का नाही? हे वेदामध्ये पण आलेलं आहे आणि वेदांत त्यांना हे मान्यच आहे. बरोबर आहे की नाही? मग हे जर वेदांत त्यांना मान्य आहे, हे वेदामध्ये आलेलं आहे, हे जर तुम्हाला मान्य असेल आणि तुम्ही काय करता? परत यालाच काय करता? दुःखाची निवृत्ती सांगता आणि परमानंदाची प्राप्ती सांगता. हे कसं काय शक्य आहे बरं? हे शक्य होईल का? कालचा मुद्दा जो उपस्थित झालेला होता हे शक्य होईल का? काल इथे येऊन आडलं होतं प्रत्येकाचं ना, प्रत्येकाला असं वाटत होतं. तर आता हा मुद्दा काय करायचा थोडा बारकाईनं वाटलं तर समजून घ्या. आता हा मुद्दा परत सांगायला सुरुवात करतो. परिच्छेद क्रमांक 24 सगळ्यांनी ग्रंथ आपल्या समोर घ्या आणि त्या ग्रंथाकडं ओळीकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. प्रयोजनाच्या सिद्धीविषयी 2 शंका व समाधान. पहिली शंका प्रयोजनाच्या म्हणजे फलाच्या वर्णनात जीवस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदरूप ब्रह्मप्राप्ती असे या ग्रंथाचे फल सांगितले आहे. काय ह्या ग्रंथामध्ये फल सांगितलेलं आहे? फल शब्दाचा अर्थ इथं प्रयोजन शब्दाचा अर्थ फलच घ्यायचा. इथं कारण घ्यायचं का? हेतू घ्यायचं का? निमित्त घ्यायचं का? इथं निमित्त कारण हेतू न घेता इथं काय घ्यायचं? फल घ्यायचं का? मग ह्या आपल्याला कोणतं फल अपेक्षित आहे? तर मोक्षरूपी फल आपल्याला अपेक्षित आहे. आणि मोक्ष कशाला म्हणायचं? मोक्ष कशाला म्हणायचं? दुःखाची निवृत्ती आणि परमानंद रूप ब्रह्मप्राप्ती यालाच त्या ठिकाणी काय आहे?
मोक्ष असं म्हटलेलं आहे. आणि असं ह्या ग्रंथाचं फळ सांगितलं की नाही तुम्ही, अशा प्रकारचं ह्या ग्रंथाचं तुम्ही फळ सांगता. पण आणि त्या फलासच मोक्ष असे म्हणतात. पण त्या फलामध्ये तुम्ही मोक्ष असे म्हणतात. परंतु अशा रीतीचे मोक्ष रूपी प्रयोजन घडणे शक्य नाही. पण अशा प्रकारचं तुम्ही मोक्षरूपी प्रयोजन आणि गरीब असणाऱ्या, सामान्य असणाऱ्या, ऐक ना, गरीब असणाऱ्या, सामान्य असणाऱ्या जीवाला तुम्ही सांगता की नाही, म्हणजे हे तुम्ही काय करता, त्याला आमिष द्यायचा प्रयत्न करता. जसं माशाला आमिष देऊन आपण काय करतो, फसवतो की नाही, तसं तुम्ही ह्या जीवाला पण काय करता, अशा प्रकारे फसवण्याचं काम करता. बरोबर आहे की नाही? काय फसवण्याचं काम करणं म्हणजे काय बरं? वास्तविक पाहिलं तर बघा, की आपण म्हणलं पीठ दळून आणा. काय म्हणता तुम्ही? पीठ दळून आणा. आता हे पीठ दळून आणणं हे कधी शक्य आहे का? एखादा म्हणला धान्य दळून आणा, तर हे शक्य आहे का नाही? हे शक्य आहे. पण पीठ दळून आणा हे कसं काय शक्य आहे बरं? हे शक्यच नाही. पीठ म्हणजे काय? पीठ आधीच दळून आणलेलं असतं ना. दळून आणलं म्हणूनच पीठ म्हणता का त्याला तुम्ही धान्य म्हणता? त्याला दळून आणलं म्हणूनच त्याला तुम्ही पीठ म्हणले का नाही? आणि मग पिठाला परत कसं काय दळून आणायचं बरं? तसं जीव मुळात कसा आहे? आनंदरूप आहे. आणि त्याच्या ठिकाणी दुःख आहे का? त्याच्या ठिकाणी दुःख नाही. आणि तुमचं मोक्षरूपी परमप्रयोजन फळ म्हणजे काय? त्या जीवाच्या ठिकाणी असणारी दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती, हे तुम्ही सांगता. म्हणजे हे सांगणं म्हणजे काय? भर पावसात मोड धरल्यासारखं नाही का? किंवा पिठालाच परत दळून आणल्यासारखं नाही व्हायचं का? आणि तुम्ही याला परमप्रयोजन मोक्षरूपी फळ मानता आणि हे ग्रंथाचं प्रयोजन आहे. काय तुमच्या ग्रंथाचं प्रयोजन आहे? असं कुठं प्रयोजन असतं का? हे काय प्रयोजन वगैरे काय असं नसतं, आहे का नाही? हे मुळात तुमचं साफ काय आहे? या जीवाला भ्रमामध्ये घालवणं असं त्याचा अर्थ होतो. असं त्याने काही त्या ठिकाणी सांगितलं. पहा आता खाली. परंतु अशा रीतीचे मोक्षरूप म्हणा, मोक्षरूप प्रयोजन घडणे शक्य नाही. का बरं घडणे नाही? त्याचं कारण सांगतात. कारण सर्व वेदवाक्ये जीवाचे परमानंद स्वरूप प्रतिपादन करतात. आता सर्व वेदवाक्य, किती वेदवाक्य पाहिले बरं आपण त्याच्यामध्ये? सांगता येईल का कोणाला त्या वेदवाक्याची नावं? कोणते महावाक्य आपण पाहिले? 4 प्रकारची महावाक्य आहे का लक्षात तुमच्या? नावं सांगा बरं कोणीतरी. ब्रह्मास्मि प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसि. आयम आत्मा ब्रह्म, आहे का नाही? ही 4 महावाक्य आहेत का नाही? या 4ही महावाक्यामध्ये काय सांगितले आहे तुम्हाला? तत्वमसी, ते ब्रह्म तू आहे. ते ब्रह्म, ते सुखरूप असणारं ब्रह्म तू आहे. बरोबर आहे की नाही? हे सगळ्या वाक्याने हे सांगितलं का नाही? का वेगळं सांगितलं? बरं, वेदवाक्याने जे सांगितलं आणि श्रीगुरूला कोणतं मान्य आहे? अवांतर वाक्य मान्य आहे का वेदवाक्य मान्य आहे? ऐक्य करण्याकरता महावाक्य जे सांगितलेले आहे ती महावाक्य त्यांना मान्य आहे त्या ठिकाणी. बरं, आणि त्या महावाक्यामध्ये काय सांगितलं? जीव परमानंद स्वरूप आहे. बरं, महावाक्यामध्ये पण सांगितलं आणि त्या वेदांत्यांना सुद्धा काय आहे? मान्य आहे. आणि आपली त्यांच्यावरती काय आहे? श्रद्धा पण आहे ना. श्रद्धा सांगत असताना तिथं आपली श्रद्धा पण आहे, असा पण विचार आपण त्या ठिकाणी पाहिला. मग सर्व वेदवाक्य जीवाचे, जीव जो आहे का नाही हा कसा आहे? परमानंद स्वरूपच आहे असं प्रतिपादन करतात की नाही? सर्वच महावाक्य हे याच्यामध्ये अशा प्रकारे प्रतिपादन करतात आणि वेदांतमती त्याचा स्वीकार करतात. वेदांतमती कोण वेद मानतात बरं? जैन वेद मानतात का चार्वाक वेद मानतात, आहे का नाही? कोण वेद मानतात? बौद्ध वेद मानतात का? कोण वेद मानतात? वेद कोणाला मान्य आहे बरं त्या ठिकाणी? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पण आपण कोणाला मान्य करतो? ज्या अधिक करून उत्तरमीमांसा व्यासाधिकाची, शंकराचार्यांची आहे त्यांनाच आपण काय म्हणतो? वेदांती, आहे का नाही? ते खऱ्या वेदाचा अर्थ यथार्थ रूपाने सांगतात. नाही ते कळाले तर मग तुकोबरायांना मान्य करतात. मग तुकोबरायांना मान्य करा. तुकोबराय काय म्हणतात? वेदाचा तो अर्थ म्हशीचं ठावा, येराने वाहवा, भारमाता, आहे का नाही? हे यांना वेद मान्य आहे का नाही? यांना वेद मान्य आहे. किंवा ज्ञानोबरायांकडे पहा, ज्ञानोबराय म्हणतात की नाही, देखे वेदे बहुत बोलिले,
विविध भेद सुचले, आहे का नाही. अशा पद्धतीनं ज्ञानोबराय वेद मान्य करतात, तुकोबराय करतात, नाथबाबा वेद मान्य करतात, आहे का नाही. यांना सुद्धा वेदांती म्हटलं तर काय दोष आहे का? हे सुद्धा काय आहे? हे सुद्धा आपले साधू संत वेदांतीच आहे आणि याला मान्य आहे का नाही. याला मान्य आहे म्हणूनच ते काय म्हणले, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, आहे का नाही. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. हा जीव त्या परमात्म्याहून निराळा आहे का? का परमात्मा स्वरूपच आहे? परमात्मा स्वरूपच आहे, तो मात्र त्याहून मात्र निराळा नसतो. म्हणून त्याचाही वेदांतमती त्याचाही स्वीकार वेदांतमती त्याचा स्वीकारही आहे. म्हणजे इथं काय करायचं, वेदांत मतामध्ये त्याचा स्वीकारही आहे. ठीक आहे. वास्तविक अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे योग्य आहे, नित्य प्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे संभवत नाही. पहा बरं, आता इथं ह्या ओळीला परत विचार करा. वास्तविक म्हणजे खरोखर, आहे का नाही. काय खरोखर? अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे योग्य आहे. वस्तू जर अप्राप्त जर असेल, आहे का नाही. अहो आम्हाला घरच नव्हतं राहिलं आणि आम्हाला सरकारने घर बांधून दिलं. मग आता घर नव्हतं म्हणजे ते कसं होतं, प्राप्त होतं का अप्राप्त होतं? अप्राप्त मिळालेलं नव्हतं, आहे का नाही. आणि सरकारने आम्हाला घर बांधून दिलं, मग नसलेलं घर आम्हाला बांधून दिलं, हे म्हणणं योग्य आहे का नाही? योग्य आहे. आणि आमचं घर काय टोलेजंग घर होतं, आहे की नाही. आणि आमचं घर टोलेजंग होतं आणि सरकारने काय म्हणायचं, आम्ही घर बांधून दिलं. तुम्ही कसं काय घर बांधून दिलं? त्याने कष्ट करून एवढं मोठं घर बांधलं, आहे का नाही. मग आता इथं काय लक्षात येतं, त्याला घर प्राप्तच होतं, आहे का नाही. आणि आम्ही घर त्याला प्राप्त करून दिलं, हे म्हणणं संभव होतं का या ठिकाणी? हे म्हणणं शक्य आहे का? जर त्याला घर नसेल आणि तुम्ही जर त्याला घर बांधून दिलं तर तुम्ही म्हणा ना त्याला घर बांधून दिलं, त्याला घर प्राप्तच होतं आणि तुम्ही म्हणता आम्ही घर दिलं, हे मात्र शक्य नाही. मग नेम काय केला, वस्तू जर अप्राप्त असेल तर अप्राप्त वस्तूच्या ठिकाणी प्राप्त होणं शक्य आहे. पण वस्तू जर प्राप्तच आहे, प्राप्त म्हणजे नित्य प्राप्तच आहे आणि त्याला वस्तूची जर प्राप्ती करून देत असेल तर हे म्हणणं संभावनीय आहे का? हे म्हणणंच संभवनीय नाही. हे म्हणणंच कसं आहे, असंभवाने युक्त असणारं म्हणणं या ठिकाणी आहे. म्हणून काय लक्षात घ्यायचं, वास्तविक खरोखर अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे योग्य आहे, नित्य प्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे संभवत नाही. तसं पुढं पहा बरं. त्याप्रमाणे असं इथं घ्या, जीवात्मा परमानंद स्वरूप असता त्यास पुन्हा परमानंदाची प्राप्ती असे म्हणणे सर्वथैव अयुक्त आहे. आता हा जीव कसा आहे? जीव मुळात परमानंद स्वरूपच आहे, ऐक नाही. जीव अपरमानंद स्वरूप आहे का? जीवाला परमानंद नाही असं आहे का कधी? तुम्ही असं म्हणा बरं. अहो आता जन्माला आल्यापासून सुख नावाची गोष्ट काय आणि आनंद नावाची गोष्ट काय आता मला लहानपणापासून कधी आठवलीच नाही. मला सुख काय हे अजून कळालंच नाही, मी कधी भोगलंच नाही सुखाला. असं कोणीतरी एखादा आहे का? त्याने असं बोट असं वर करून दाखवा मला, की मला आतापर्यंत आनंद कशाला म्हणतात हा काय मला कळालाच नाही, आहे का नाही. असं कोणीतरी आहे का एखादा? नाहीच आहे. त्याला असं एकही मनुष्य नाही का मला सुख झालं नाही असं म्हणेल का? विषयापासून का होईना तो सुख मान्य करेल का नाही? तो विषयापासून मला अमुक अमुक वस्तू मिळाली म्हणून मला सुख झालं असं तर म्हणत नाही. आणि सुखरूप कोण आहे बरं? सुखरूप विषयामध्ये सुख आहे का? जर विषयामध्ये सुख असेल, उदाहरण सांगायचं, तुम्हाला नवीन मोबाईल बाजारामध्ये आलाय का नाही आणि तो मोबाईल घेण्याकरता तुमची अंतःकरणाची वृत्ती काय झाली? पदार्थाकार झाली, विषयाकार झाली, बाह्य स्वरूपाची वृत्ती झाली. मग त्याच्या डोक्यात सारखं मला हा मोबाईल मिळाला पाहिजे असं वारंवार त्याचा विचार सुरू झाला. मग त्याने इकडून पैसे गोळा कर, तिकडून पैसे गोळा कर, पैसे साठवले, आहे का नाही. आणि दुकानात गेला, त्याने मोबाईल आणला. मोबाईल आणल्याच्या नंतर त्याला काय आनंद आहे का नाही. त्या आजीने एक नथ केली होती माहिती आहे का? आणि नथ कुणी पाहिनच म्हणून झोपडीला पण आग लावून टाकली, आहे का नाही. तोपर्यंत तिला समाधान झालं का? आणि जेव्हा त्या एका आजीनं विचारलं काय कधी नथ केली तुम्ही? ती म्हणली लवकर जर विचारलं असतं तर ही झोपडी आम्ही जाळली असती का, आहे का नाही. बरं मग म्हणजे तिला सुख झालं का नाही?
तिला मात्र त्याच्यामध्ये सुख झालं. तसं ह्या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं, काय मुद्दा चालू होता आपला आधी? ही पाण्याची बाटली आहे का नाही? ही पाण्याची बाटली, ही सुरुवातीला आणलं तेव्हा फार आनंद झाला का नाही? बरं, ह्या बाटलीचा आता मला आनंद आहे का? पण सुरुवातीला धुवून धावून चकाचक व्यवस्थित आहे का नाही? आता हिच्यात आनंद आहे का? बरं, नवीन बाटली आणून द्या बरं, त्याच्यात आपल्याला आनंद होतो का नाही? त्याच्यात आपल्याला आनंद. बरं, तो आनंद टिकतो का? का आनंद टिकत नाही? बरं, बाटलीत आनंद आहे का आपल्यातच आनंद आहे? बरं, आपल्यात जर आनंद नसतं, आपण जर आनंद रूप किंवा आपण सुखरूप नसतो, तर बाटलीमध्ये आपण सुख पाहिलं असतं का? आपण सुख पाहिलं नसतं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ती बाटली आली त्यावेळेस सुख नाही झालं का? मोबाईल आला तेव्हा सुख नाही झालं का? मग ते सुख टिकलं का? ते सुख टिकलं नाही. का बरं टिकलं नाही? कारण ती वस्तू मिळताना आपल्याला आपल्या अंतःकरणाची वृत्ती काय झाली? अंतर्मुख झाली, आहे का नाही? म्हणजेच काय झाली? आत्मस्वरूपाशी एकरूप झाली, ती आत्माकार झाली. आणि जेव्हा वृत्ती आत्माकार होती, आत्म्याचं स्वरूप काय आहे? आनंद, आहे का नाही? आणि जेव्हा वृत्ती आत्माकार होती, पाण्यामध्ये गेलेला मनुष्य आणि पाण्यामध्ये गेला आणि खाली पाण्यात भिजला, तर तो पाणी रूप नाही होत का? पाण्यात गेला मग पाणी रूप होतोय. तशी वृत्ती अंतःकरणात गेली आणि त्या चैतन्याशी एकरूप झाली, तर चैतन्य कसं आहे? आनंद रूप आहे. तेव्हा त्या वृत्तीमध्ये आनंद येतो का नाही? फक्त आपण काय म्हणतो? आपण म्हणतो नाही नाही, मोबाईल मिळाला म्हणून आम्हाला आनंद झाला. मोबाईल मिळाला म्हणून आनंद नाही झाला. तुमची अंतःकरणाची वृत्ती आता बाह्यकार होत नाही, बाह्य विषयाकार होत नाही, ती अंतर्मुख होते. आणि जेव्हा वृत्ती अंतर्मुख होते तेव्हा त्याला अंतःकरणात असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याचाच आनंद होतो. बरोबर आहे का नाही? मग ते चैतन्य आपल्या जवळ नाही का? आणि ते चैतन्य आनंदरूप नाही का? चैतन्य आपल्या जवळ आहे आणि ते आनंदरूप सुद्धा त्या ठिकाणी आहेचे आणि त्याचंच आपल्याला सुख होत असतं. मग आता म्हणा बरं, मी कधी सुख भोगलंच नाही असं म्हणा बरं. आपण नित्याने सुख भोगतो. आपल्याला सुख काय येत नाही? वृत्ती अनात्माकार होत असते ना, आणि अनात्माकार झालेली वृत्ती आपल्याला सुख देत नाही. मग ग्रंथकार काय करतात? बाकीचे नको असणाऱ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यापासून बाजूला करतात आणि आत्मस्वरूपाशी एकरूप करतात. जेव्हा वृत्ती आत्मस्वरूपाशी एकरूप होईल तेव्हा तुम्ही म्हणाल आनंदाचे डोळे आनंद तरंग. आणि वृत्ती जेव्हा तुमची संसाराच्या आकाराची होईल तेव्हा तुम्ही म्हणाल संसार दुःख रूप चौकडी इंगळ, ऐकले. मग हा स्वभाव जे संसाराचा, ठीक आहे. हा जीवात्मा परमानंद स्वरूप असता त्यास पुन्हा त्याला काय? परत परमानंदाची प्राप्ती असे म्हणणे सर्वथैव आयुक्त आहे. त्याला परत परमानंद स्वरूपाची प्राप्ती असं जर म्हणत असेल तर काय म्हणायचं? भरपावसात मूठ धरल्यासारखं होईल किंवा पिठं जळून आणल्यासारखं होईल. मात्र हे मात्र असं शक्य नाही. आणि तुम्ही असं जर करत असाल तर ते काय आहे? अयुक्त आहे. हा एक मुद्दा झाला. जीव परमानंद स्वरूप आहे आणि त्याला परत परमानंद स्वरूपाची प्राप्ती करून देणं हे सुद्धा काय आहे? सर्वथैव आयुक्त आहे. हे मात्र संयुक्तिक होत नाही. परत आता दुसरा मुद्दा, मोक्ष सांगत असताना किती अंश आले त्याच्यामध्ये? 1 अंश का 2 अंश मोक्ष स्वरूपामध्ये? संसार बंधाची निवृत्ती 1 अंश आणि परमानंदाची प्राप्ती 2 अंश. आता इथे किती अंशाचा विचार झाला? 1 अंशाचा विचार झाला. हे लक्षात आलं? जीव परमानंद स्वरूप असता त्यास पुन्हा परमानंदाची प्राप्ती करून देणं हे सर्वथैव आयुक्त आहे. एक मुद्दा म्हणजे 1 अंश लक्षात आला. ठीक आहे. आता मला काल लक्षात आलं की तुम्हाला असं पटपट सांगून लक्षात येत नाही. तुम्हाला असं हळूहळूच सांगितलं पाहिजे, आहे का नाही? पटपट सांगून लक्षात येत नाही, बरोबर ना? मग आता हळूहळू आणि पंक्तिशः सांगायचा प्रयत्न करतो वाटलं तर. तशीच इथं तसेच करायला पाहिजे होतं. ठीक आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही, अशा असता दुःखाची निवृत्ती. आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी नाही. बरं मला सांगा, जो आनंद रूप असतो त्याच्या ठिकाणी दुःख असतं का? बरं, तो जर दुःख रूप आहे त्याला म्हणा बरं तुम्ही आता आनंद रूप म्हणता येईल का? ज्या अर्थी तो दुःख रूप आहे त्या अर्थी तो आनंद रूप नाही, आणि ज्या अर्थी तो आनंद रूप आहे त्या अर्थी तो दुःख रूप नाही. बरोबर आहे की नाही? असं होऊ शकतं की नाही? असं होऊ शकतं त्या ठिकाणी.
बरं, मग आता लक्षात काय घ्यायचं की आत्मा आणि आत्म्याच्या ठिकाणी दुःख हे कालत्रय सुद्धा नाही. जीवात्म्याच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही, तिन्ही काळामध्ये दुःख नाहीच आहे. पण त्याला उठलं का त्याला रोज असं वाटतं, ऐक नाही मला दुःख आहे, मला दुःख आहे. हा त्याला भ्रम आहे का नाही? खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर असं त्याला भ्रम आहे. पण दुःख त्याच्या ठिकाणी कालत्रय म्हणजे तिन्ही काळामध्ये नाही. जन्माला आला तेव्हाही नव्हता, जन्मापूर्वी तेव्हाही पण नव्हता, आणि आता तरी आहे का? आता ह्या सुद्धा काळामध्ये त्याच्या ठिकाणी दुःख लेश मात्र सुद्धा, ऐक ना, लेश तुम्हाला कळतो ना, किंचित सुद्धा दुःख नाहीच आहे, आहे का नाही? हा, मग अशा पद्धतीने तिन्ही काळामध्ये दुःख नाही म्हणजे कालत्रय दुःख नाही. आणि त्याच्या ठिकाणी काय करता तुम्ही? दुःखाची निवृत्ती करता. त्याच्या ठिकाणी दुःखाची निवृत्ती करायची आवश्यकता आहे का? त्याच्या ठिकाणी दुःख निवृत्ती करण्याची आवश्यकता नाही. मुळात दुःख नाहीच आहे. आणि सुखाचा विचार केला, आनंदाचा विचार केला तर मुळातच तो सुखरूप आहे. आणि दुःखाचा विचार केला तर दुःख त्याच्या ठिकाणी एकाही काळामध्ये नाही, म्हणजे त्रिकाला बाधित अशा पद्धतीचं ते आहे. म्हणून कालत्रय नाही. असे असता दुःखाची निवृत्ती हे या ग्रंथाचे प्रयोजन आहे, असे म्हणणे सर्वथा अयोग्य आहे. तुम्ही काय म्हणता? अशा प्रकारे ह्या दुःखाची निवृत्ती हे ग्रंथाचं काय प्रयोजन? काय ग्रंथाचं प्रयोजन? त्या जीवाला परमानंद स्वरूपाची प्राप्ती करून देणं आणि दुःखाची निवृत्ती करून देणं. पण वास्तविक पाहिलं तर जीवच मुळात परमानंद स्वरूप आहे, आणि दुःखाची निवृत्ती करायला जीवच मुळात दुःख विवर्जित आहे. दुःख त्याच्या ठिकाणी कालत्रय नाही. आणि याला तुम्ही म्हणता परमप्रयोजन फल. हे कसलं परमप्रयोजन फल? हे असं परमप्रयोजन फल म्हणजे भरपावसात मूठ धरल्यासारखं नाही झालं का? आणि तुम्ही म्हणता हे ग्रंथाचं परमप्रयोजन फल आहे का नाही? असे म्हणणे सर्वथा अयोग्य आहे. असं जर तुम्ही म्हणत असाल ना तर हे सर्वथा काय आहे? अयोग्य आहे. ऐक नाही, एक उदाहरण त्याला आठवलं तुम्हाला सांगू का? ते असं होतं मग ते फक्त इथं लावून घ्यायचं, सारखं करून घ्यायचं. एका वडील आणि मुलगा असं टेबलावर बसला होता, स्वयंपाक अजून व्हायचा होता. मुलगा शाळेतून आला आणि वडील कामावरून आले आणि बसले होते. आणि बसल्याच्या नंतर वडील म्हणले हे जगत वगैरे अमुक तमुक हे स्वाभाविकपणे होत असतं, ऐक ना, याला काही कोणी निर्माता वगैरे असं काही नसतं. मुलं म्हणलं असं कसं काय होईल बाबा? अहो याला कोणीतरी त्याचा करता असला पाहिजे तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. तर म्हणलं नाही नाही, असं कधी होत नसतं, हे स्वाभाविक होतं असतं. बरं चला, मग त्याने एक चित्र काढून ठेवलं, आहे का नाही? आणि हे चित्र काढलं आणि ते चित्र असं काय केलं, मस्तपैकी टेबलावर ठेवलं. आणि संध्याकाळी परत दुसऱ्या दिवशी आले आणि मग त्या वडिलांनी म्हणलं कोणीतरी किती छान चित्र काढलं. तो म्हणला हे काही काढायची गरज नाही, हे स्वाभाविकपणे होतच असतं, ऐक नाही, हे स्वाभाविकपणे असं होत असतं. तो म्हणला नाही नाही, असं कसं काय स्वाभाविकपणे होईल, आहे का नाही, असं काय होत नसतं. तो म्हणला असं कसं काय होत नसतं म्हणे. आता मुद्दा काय होता? एक जण काय म्हणायचा हे हे असं काही होत नसतं, आणि एक म्हणायचा होत असतं. तो म्हणला असं जर कोणी म्हणत असेल ना हे असं होत असेल तर मी त्याला गाढव म्हणेल. तर तो काय म्हणला, त्या गाढवाचे वडील तुम्हीच आहात, आहे का नाही? तशी गंमत आहे. तसं हे होणं शक्य आहे का? आणि असं जर म्हणत असेल तर त्यास आम्ही काय म्हणू? गाढव म्हणू, आहे का नाही? तसं लक्षात घ्यायचं की जीव मुळात परमानंद स्वरूपच आहे आणि दुःख त्याच्या ठिकाणी कालत्रयी नाही. आणि असं जर म्हणत असेल त्याला त्याला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती असं जर म्हणत असेल तर त्याला गाढव म्हणावं लागेल. आता ऐक नाही, मग असे म्हणणे सर्वथा अयोग्य आहे. यामुळे पूर्वी सांगितल्याप्रमाणे ग्रंथाचे प्रयोजन घडत नाही. तुम्ही काय म्हणले, ह्या ग्रंथाचं प्रयोजन काय? जीव ब्रह्माचा ऐक्य, परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती असे ह्या ग्रंथाचं परमप्रयोजन फल आहे. पण अशा प्रकारचं परमप्रयोजन फल मात्र घडणं शक्य नाही. आता याच्या खालचं एक परिच्छेद आज परत पाहू वाटलं तर, आणि उद्याला वाटलं तर उद्याचा पुढचा मुद्दा आपण उद्याला पाहू. आता हे जास्त जर सांगायला लागलं की ते डोक्यावरून जाऊ शकतं, ठीक आहे ना? समाधानी हे म्हणणे प्रथम खरे आहेसे वाटते. आता हे वरती जे सांगितलंय का नाही पूर्व पक्षाने, हे म्हणणं खरेसे वाटते. आता काय असतं माहिती आहे का, हा पूर्व पक्ष आहे ना, हा काय करतो, हा ज्या म्हणजे हा संताच्याच दुकानात बसतो, ऐका नाही, आणि माल कोणाचा विकतो? संताचाच विकतो. आणि तो माल विकताना त्याच्यातच दोष काढत असतो, ऐका नाही.
असा त्याचा स्वभाव असतो. तर आता हे पूर्वपक्षाने जे म्हटलं की नाही की संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचं तुम्ही मोक्ष सांगता, पण हे मोक्षरूपी परमप्रयोजन फल घडू शकत नाही. का घडू शकत नाही? जीव परमानंद स्वरूप आणि दुःखाची निवृत्ती कालत्रतेच्या ठिकाणी, दुःखतेच्या ठिकाणी कालत्रय नाही आणि त्याला दुःखाची निवृत्ती तुम्ही सांगता. हे म्हणणं बरोबर नाही असा पूर्वपक्ष म्हणतो. पण हे पूर्वपक्षाचं तुम्ही काय ऐकू नका. का ऐकू नका? त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतो. काय आहे? पण विचार केला तर पूर्वी सांगितलेल्या ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे. पूर्वी आम्ही सांगितलं की नाही ग्रंथाचं प्रयोजन काय? परमप्रयोजन मोक्ष. हे ग्रंथाचं काय प्रयोजन सिद्ध आहे, म्हणजे बरोबर आहे. कसं? त्याचं उत्तर सांगतात, समाधान करतात. कारण लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. काय असतं? काल आपण पाहिलं की नाही वस्तू प्राप्तची आहे की नाही, हातामध्ये कंकण आहे का नाही, प्राप्त, पण काय करायला गेला, काहीतरी काम होतं, आता ते स्वयंपाक वगैरे करायला गेलो, मग ते काय होतं, ते भाकरी थापायच्या आणि त्या बांगड्या आदळल्या, त्या बांगड्या फुटून जातील. कुठं कामाला गेलो मग काय करतात, त्या अशा मागं लावतात आहे का नाही, त्याच्यावर पदर घेतात पुढं, असं होतं. आणि ती समजा मागं बांगडी अशी मोठी असेल तर मागं मानगाटात वगैरे अशी गुंतून जर राहिली तर मग नंतर, आणि बरं बांगडी काय साधी नाही ना, मागाची. सोनं आता पाहिलं ना आपण, काय काय भाव आहे त्याचा, अशी माग. बरं सगळं लक्ष असतं, बरं मागाची वस्तू घेतली म्हणजे सारं लक्ष त्याच्याकडेच, बरोबर आहे की नाही. बरं एखादी जर हरवली तर मग घरची काय म्हणतील, काय केलं नक्की, असं होऊ शकतं. मोठी गळगळीत बांगडी असती ना, मग ती अशी मागं ठेवावं लागते आहे का नाही. किंवा काम करता करता कुठेतरी गळून पण जाऊ शकते, म्हणून जरा थोडं सावधगिरीनं मग ती ठेवली अशी मागं. आणि मग कामालाच करायला सुरुवात केली, आणि काम करता करता काम करून झालं, आणि बराच वेळ झाला हातात काय दिसा नाही. बरं बांगडी जवळ नव्हती का, वस्तू प्राप्तच होती ना, वस्तू प्राप्त होती, पण वस्तू नष्ट झाल्याचा काय झाला, त्याला भ्रम झाला. माझी बांगडी, माझं कंकण हरवलं असं भ्रम झाला की नाही, हा भ्रम झाला. आणि मग कोणीतरी त्रस्ते आला आणि ती रडारड सुरू झाली. आता काय करायचं, आता मी घरच्याला काय सांगायचं. रडारड सुरू झाल्याच्या नंतर ती समोर एक आजी आली, म्हणले रडू नका, रडू नका. म्हणले का बरं रडू नये, आहे ना म्हणले, वस्तू आहे म्हणले, आहे का नाही, वस्तू आहे, वस्तू आहे. मग तिला जरा आधार आला, वा 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 वस्तू आहे, पण मग कुठे वस्तू, मग मला खर्च करावा लागेल, मग मला कपभर चहा करते का, हा नाही कप नाही, तुला पितळेभर चहा करते, पण मला सांग कुठे, पहिले चहा कर मग सांगते. मग चहा वगैरे मस्तपैकी दूध वगैरे घालून मस्तपैकी चहा झाला. आता कुठे बघ, आता सांग बरं. म्हणजे हे बघ, ह्या इकडं पदर घेतला, हे जरा पुढं कर, असं केलं गावली. मग आता बांगडी नवीन आली का कुठून, का तीच होती, तीच होती आहे का नाही. फक्त हरवल्याचा काय झाला होता, भ्रम झाला. हा बोला. तुझा आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकलाशी. वा वा वा, आहे का नाही, जागा चुकलाशी, म्हणजे ती जवळच होती ना, पण हरवल्याचा भ्रम झाला का नाही, असा स्वभाव होतो का नाही, असा होतो. म्हणजे हे पूर्व पक्षाचं म्हणणं, आपल्याला काय करायचं आहे, खोटं करून दाखवायचं आहे का नाही. हा, आणि बरं हे 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 सांगितलं, हे चुकीचं आहे का, हे चुकीचं नाही आहे का नाही. पण पूर्व पक्ष आहे ना, युक्ती करण्यामध्ये हुशार येतो आहे का नाही. खाली पाहता लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे काय, वस्तू प्राप्तचे पण अप्राप्त म्हणजे नाहीशी झालेली आहे, नष्ट झालेली आहे, नाही त्या ठिकाणी नष्ट झाल्याचा भ्रम त्या ठिकाणी होत असतो आहे की नाही. आता भ्रम हा सत्य असतो का मिथ्या असतो, बरं भ्रम काय असतो, मिथ्या असतो. पण तो सत्य असल्यासारखं करतो की नाही आपल्याला. भ्रम होणे म्हणजे सत्य वाटतं पण तो मिथ्यच असतो, पण ते भ्रम झाला म्हणजे आपण म्हणतो हे खरंय, पण तो भ्रम खोटाच आहे शेवट. हा भ्रम खोटाच असतो, पण जोर भ्रम असतो तोपर्यंत आपल्याला खोटं वाटतं का. जोपर्यंत स्वप्नामध्ये आपण असतो तेव्हा स्वप्न खोटं वाटतं का खरं वाटतं आपल्याला, ते आपल्याला खरं वाटतं की नाही. कुठपर्यंत खरं वाटतं, जोर जागा होत नाही तोपर्यंत आहे की नाही. आणि जागा झाल्याच्या नंतर मग तुम्ही म्हणता का, चला आता वैद्य आणा, ज्योतिषी आणा, शास्त्रकार आणा, ज्ञानी लोक आणा, आणि माझ्या स्वप्नात हा जो भ्रम झाला होता आहे का नाही, किंवा स्वप्नामध्ये मला लांडगा दिसला होता, हा मला का दिसला, असं त्याला एवढं 8 तास करावं लागतो का, का तो जागा झाल्या म्हणतो, हो हे सगळं खोटंच आहे का नाही. मी उंच डोंगरावरून खाली पडलो होतो स्वप्नामध्ये आहे का नाही. बघा बरं मला कुठं लागलं का, डॉक्टर वगैरेला घेऊन या जखमा वगैरे सगळ्या भरून काढा. कोणत्या जखमा भरायच्या, आहे का तुम्हाला जखमा वगैरे काय झालेल्या नसतात. म्हणजे हे जागा झाल्यावरती आपल्याला कळतं की नाही. तसं जोपर्यंत आपण भ्रमात आहोत
तोपर्यंत आपण दुःखरूप आहोत, मला जन्ममरण आहे, मला अमुक आहे, मला तमुक आहे, हे वाटतं. कुठपर्यंत वाटतं? जोपर्यंत आपण भ्रमात आहोत तोपर्यंत. आणि एकदा भ्रम निघून गेला, एखादा म्हणला अहो आपल्याला स्वर्गात जावं लागतं, पुण्यकर्म करा स्वर्गात जाऊ, पाप कर्म केलं तर नरकात जावं लागतं, तो काय म्हणत काय तुझ्या डोक्यावर नाही म्हणत नाही. त्याला काय म्हणत नाही? त्याला माहिती याला भ्रम आहे की नाही. त्याचा भ्रम फक्त काढण्याचं काय करतात, मागं लागतात. तू खूप म्हणतात की नाही, देव जरी होशी तरी आणि का ती करशी. तू जर देव झाला तर तू काय करेल, इतरांना देवच करेल. म्हणजे काय करेल, तुझा भ्रम गेला. तू का म्हणे भ्रम गेला, काहीतरी देव झाला, असं काहीतरी एक अभंग आहे. कोणाला आठवतो का? म्हणजे त्याचा भ्रम गेला की तू कोण होतो, देव होतो. म्हणजे दिव्य स्वरूपाला प्राप्त होत असतो. आणि दिव्य स्वरूपाला कुठपर्यंत प्राप्त होत नाही, जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत. ऐक नाही. आणि भ्रम निवृत्त झाला म्हणजेच काय होतो, तो मोकळा होतो. मोकळा होतो म्हणजे काय होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतं. मोक्ष प्राप्त झालं म्हणजे काय होतं, त्याला इकडे एक शिंग आणि इकडे एक दोन बाजूला दोन शिंग निघतात आणि दोन हाताच्या ठिकाणी अजून दोन हात वाढतात. असं होतं का? काही आहे तसंच राहतं, आहे तसंच राहतं. फक्त त्याचा निश्चय काय होतो की तो म्हणतो यथ आत्म्याच्या ठाई आणि देखीचा देहीचा धर्म दे. म्हणजे इथं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठीक असतो आणि देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी ठीक असतो. म्हणजे आत्मस्वरूपाचा बोध जरी झाला तर त्याच्यात काही फरक होतो का? काम करण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये, चालण्यात, बोलण्यात, बसण्यात, उठण्यात, श्वास घेण्यात, व्यवहार करण्यात, का हाय तेच व्यवहार करतात का? त्याला जाधव म्हणतात मिरच्याच्या बाजारात गेला आणि अज्ञानी लोकांना ठसका येतो आणि ज्ञानी लोकांना ठसका येत नाही का? का ज्ञानाला पण ठसका येतच असतो. ज्ञानाला ताण भूक लागतच असते. ज्ञानी मनुष्य सुद्धा भूक लागल्यावर कावल्यासारखा करतो. अहो करणारच ना. हा कशाचा धर्म, आत्म्याचा धर्म आहे का देहाचा धर्म आहे? देहाचा धर्म आहे का? देहाचा धर्म. फक्त त्याची काय त्याच्या बदल काय झाला असतो, त्याच्या जाणीवेत बदल झाला असतो. ऐक नाही का? तो काय म्हणतो, मला जे सुख होतं ना हे विषयापासून होत नाही. माझं सुख कोणतं आहे, आत्मस्वरूपाचं माझं सुख आहे, हे विषयातलं सुख नाही. असं त्याचा निश्चय असतो ना, असं त्याचा निश्चय असतो. म्हणजे त्याला भ्रम आहे का? त्याला भ्रम राहिलेला नसतो. आणि त्याला मला मोक्ष प्राप्त झाला, हा पण त्याला भ्रम असतो का? का हाही भ्रम नसतो? मोक्ष माझं स्वरूपच आहे ना. का मला नवीन काय प्राप्त करायचं होतं? काहीच प्राप्त करायचं नव्हतं. म्हणजे मग भ्रम कुठपर्यंत असतो, जोपर्यंत आपल्याला अज्ञान आहे तोपर्यंत भ्रम. आणि अज्ञान निवृत्त झालं याचा अर्थ आपल्याला भ्रम राहिलेला नाहीच आहे. तुकोबराय आहे का नाही, आज बीज नाही का, आज बीजेविषयी थोडं बोललं पाहिजे आहे का नाही. आज तुकोबराय सदैव वैकुंठ वास झाला आहे का नाही. आज त्यांच्या निर्वाणाचा दिवस. आज निर्वाणाचा दिवस का? पूर्वीच त्यांचं निर्वाण झालं होतं. खरं पाहायला गेलं तर पूर्वीच झालं होतं. फक्त फुल मागं राहिलं होतं आहे का नाही. फुल मागं राहिलं होतं. मग फुल का मागं राहिलं होतं? फुलाचं प्रारब्ध अजून शिल्लक होतं ना, आहे का नाही. फुलाचं प्रारब्ध मात्र शिल्लक होतं. आणि ते देहातच विधेय दशा भोगत नव्हते का? देहातच विधेय दशा फक्त भोगत होते. फक्त फुल आपल्याला दिसायपुरतं राहिलं होतं, पण त्याच्यात सुगंध होता का? त्याच्यातला सुगंध विधी अवस्थेला कधीच भोगत होता आहे का नाही. मग याचा अर्थ काय झाला, आता आपण फक्त ते देहात नाही, देहाने नाही, म्हणून ते सदेह म्हणजे देहासह काय केलं त्यांनी, वैकुंठ गमन केलेलं आहे का नाही. आणि ते सदेह फक्त देहासह गेले. आणि फक्त आधी काय नव्हता, देहासहित नव्हते गेले, फक्त देह तिथं राहिला होता. म्हणजे काय, येथ आत्म्याच्या ठाई आणि देखीचा देहीचा धर्म दे, अशा भावनेमध्ये असून काय करत होते, जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद त्या ठिकाणी भोगत होते. जीवनमुक्तीचा आनंद, विलक्षण आनंद भोगण्याकरता किती एकर जमीन घ्यावं लागली, किती बंगले बांधावं लागले, किती प्रॉपर्टी तयार करावं लागली. काही हे सगळ्याला बाजूला केलं म्हणूनच त्याने जीवनमुक्तीचा आनंद भोगला. म्हणून जीवनमुक्तीचा आनंद. मग जीवनमुक्तीच्या आनंदामध्ये हे काय करावं लागतं, याला बरं हे काही जाळून टाकायचं का, याला काही नष्ट करायचं का? आता हे घर आहे, हे घर कालांतराने पडणारच आहे, बरोबर ना. मग ते कालांतराने पडणार, मग आताच पाडता का? हे पडणारच आहे ना. मग याचा काय झाला, बाद झाला. कशाने बाद झाला? ज्ञानाने बाद झाला, आणि काळाने नाश झाला, आणि प्रेमाने विसर झाला. प्रेमानेच विसर पडतो ना माणसाला. ज्ञान झालं म्हणजे त्याचा विसर पडतो का? ज्ञान झालं तर विसर पडत नाही. मग विसर कशाने पडतो? प्रेमाने विसर पडतो. दादांची व्याख्या आहे. ज्ञानाने काय होतो, बाध होतो. काळाने काय होतो, नाश होतो. आणि ज्ञानाने काय, आपलं प्रेमाने काय होतो, विसर पडतो. मग ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्यात,
यथार्थ रूपाने शिकून घ्यायच्यात. आता मग इथं मुद्दा काय लक्षात घ्यायचा की तुकोबरायांचा सदैव वैकुंठवास झाला आहे का नाही, पण वास्तविक पाहिलं तर ते आधीच वैकुंठ स्वरूपाला किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाही की सर्वत्र वैकुंठ केले असे, म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा राहतो का नाही, आणि परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण काय, हृदय. आणि मग हृदय हेच वैकुंठ नाही का? मग ते वैकुंठात नव्हतेच का पूर्वी? का वैकुंठ इथून तिथपर्यंत वेगळं आहे? इथून तिथपर्यंत वैकुंठ वेगळं आहे का? आणि जर इथून तिथं वैकुंठ वेगळं म्हणत असेल तर याच्यामध्ये भेद नाही का? याच्यामध्ये भेद होऊ शकतो ना. मग ते भेद करतात का अभेद सांगतात? ते अभेद सांगतात. म्हणजे आता फक्त काय, आता फक्त देहाने गेले म्हणून ते सदैव वैकुंठ म्हणायचं. पण पूर्वीच मात्र ते कसे आपल्या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. ते स्वतः म्हणतात की काय काहीच मी नव्हे. हा बोला महाराज. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा हा सोहळा. देयचं विदेही भोगोदशा, याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. ऐक नाही असं ते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय, ते मूळ तेच स्वरूपाशी एकरूप झालेले होते. आता फक्त देहाने त्यामध्ये गेले आणि त्याचे आपण काय करतो, बीज त्या ठिकाणी तयार करतो. म्हणजे त्यांना भ्रम होता का? त्यांना अशा प्रकारचा भ्रम नव्हता आणि आपल्यालाही अशा प्रकारचा मात्र भ्रम नसावा. ठीक आहे. म्हणून खाली घ्या, आता खालचा मुद्दा घ्या. लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्ताचा म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. भ्रम निवृत्तीनंतर प्राप्त असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी प्राप्तीचा व्यवहार मात्र होतो. उदाहरण दिलं होतं काय, कोणाच्या हातात सुवर्ण कंकण असून काही निमित्ताने त्यास भ्रम झाला की माझे कंकण हरवले. नंतर कुणी आपल्याने त्यास बोध केला की तू जे कंकण हरवले म्हणतोस ते तुझ्या हातातच आहे. तेव्हा ते कंकण पाहून त्यास असे ज्ञान झाले होते की माझे कंकण मजची पाशी होते, पण व्यवहार मात्र माझे कंकण मला प्राप्त झाले असा तो करत असतो. ठीक आहे. आता उद्याचा मुद्दा आपण हा पाव वाटलं तर मला असं वाटतं उद्याला हा तरंग आपला संपल. आणि याच्यामध्ये परत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला असं सांगायचा आहे की जर हा तरंग जर तुम्हाला कळाला नसेल तर या तरंगाची परत एकदा आवृत्ती करायची का पुढचा तरंग सुरुवात करायची, सगळ्यांचं मत काय आहे ते सांगा. मग याच्यामध्ये परत थोडे दिवस जातील आणि जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मग पुढं जाऊ आपण. सगळ्यांचं मत मला सांगा, तसं करू आपण वाटलं असतं. बोला. नाही, रिव्हिजन तुम्ही घ्याच. आमच्या नवीन येणाऱ्या लोकांना हे थोडस डिफिकल्ट आहे. तुम्ही जेव्हा रिव्हिजन करता सांगता तेव्हा कळल्यासारखं वाटतं, पण एकटा बसून जेव्हा वाचन करतो तेव्हा परत कन्फ्युजन तयार होतं. बरं, मग याला कदाचित एक हप्ता 10-12 दिवस असे लागू शकतात. बोला. नाही, तुम्ही आता कसं रिव्हिजन शॉर्ट